दुर्गराज रायगडावरती सुद्धा गेलं ना, मला ऑटोमॅटिक चालता येत. आता ते लोकांना काही वाटेल त्याच्याशी मला नाही देणे घेणं. मी विचारावरती चालतो इतिहासाच्या, छत्रपती शिवरायांच्या. मला बळ मिळतं ऑटोमॅटिक. 2-4 पायऱ्या चढलं मी मनाने चढतो. हे सत्य आहे. ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाही आहे. ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी. आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेलं की आत्तापर्यंत 3 करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले. इतकी मोठी शक्ती पृथ्वी तलावर कुठंच नाही, ती आपल्या महाराष्ट्रात आहे, शिवनेरी आणि रायगड. गडावरती चढताना बळ मिळाला असं म्हणाला. आता याच बळाच्या जोरावरती मुंबईत तुम्हाला सरकारकडनं यश मिळेल असं वाटतं? आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील, त्या विचारावर चालत असतील, आम्ही सुद्धा तीच माती कांपळाला लावून चाललोय. आता आमची अडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर, आणि मागण्यालाही मान्यता देतील. आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून सिद्ध होईल. तुम्ही म्हटलात की कपाळातल्या माती लावून एक दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय आणि 5,000 लोकांची परवानगी असं सांगण्यात आले आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जी आहे ती मागणी होते किंवा बोललं जातं. करतोयच ना, कायद्याचीच सगळं पालन करतोय. ते सांगतायत तेच करतो. पण एक दिवसाचं हा कुठला कायदा आहे? ही कोणचा कायदा आहे? एकच दिवस. आम्ही कायद्याचे नियम बाकीच्या अटी शर्ती सांगा, त्या सगळ्या पाळू, हरकत नाही. पण एक दिवस काय मान्य आहे आम्हाला. एक दिवस चला, दिला शब्द या शिवनेरी गडावरून, मग एका दिवसात अंमलबजावणी पण करा सगळ्या मागण्याची. एका दिवसात बसवणार. आणि असं होणार नाही, असं होत नसतं. विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका. सरकारच्या हातात परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं. हो, सिद्ध झालंय. एक दिवसात दिली. अगोदर ते माननीय न्यायदेवते ढकलत होते. ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली. यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एका दिवसात कायदा ॲक्टिव्ह केला 2025चा काहीतरी. ते कोणालाच माहीत नाही. आणि आम्ही सगळे अर्ज रितसर निवेदनं सादर केले सरकारकडं. ते आम्हाला माहीतच नाही. कोणालाच माहीत नाही. अर्ध्या सरकारमधल्याला माहीत नाही. फोन लावले ते तिथले शिपी असतील तेच परेशान झाले. ते म्हणले आता थांबा थोडं, आम्हालाच माहीत नाही. असे कित्येक तरी आहेत ते त्यांनाच माहीत नव्हतं तो कायदा काय. कोणी वाचला नाही, कोणी तज्ज्ञ नाही. आणि आमच्या सगळ्या स्वैराच्याला हरकती घेतल्या, त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय माहीत, का त्यांच्याच कार्यकर्त्याच्या घेतल्यात. म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली. माननीय न्यायदेवता सांगतंय की ही परवानगी नाही तुम्हाला, आणि मग ते अर्ज केला आम्ही. 5,000ची जी काही मर्यादा आहे त्याच्या बाबतीत देखील असंच म्हणाल तुम्ही 5,000 यायला पाहिजे. हा बघ, तुम्ही आम्हाला कायम शब्द वापरतोय. तुम्ही आम्हाला कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या. सगळ्या नियमाचं पालनच करणार आहे. आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचं आहे? सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजानं. आरक्षण मिळवायचं. 5,000 काय बसले आणि 50 लाख काय बसले. आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला. त्या समाजाने आपले घरापासून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटं लावले. आपल्या पाठीशी त्या गावात सुद्धा उभा आहेत. इकडे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला तर पुऱ्या राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय. आज 5,000 बसले, उद्या 5,000 बसतील. एका दिवशी काय करायचं सगळ्याला जाऊन. तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील. पण तुम्ही काय पायथा तर धरा मराठ्यानो, संयम धरा यार. संयम धरायचा, शांत राहायचं. डोकं चालून 2 वर्षात नाही मिळणार आरक्षण दिलंय. थोडं डोकं चालवायचं. तुम्ही जर आडमुठी भूमिका घेताल तर तुमच्यामुळं समाजाचं वाटलं होऊ नये. परत समाज म्हणून काय आडमुठेपणा केला त्याच्यामुळं ना आपण बरोबर साधू. तुम्ही फक्त शांत राहा. हां, काय तुम्हीच आझाद मैदानाला गेले तरच आरक्षण मिळणार आहे आणि नाही गेलेत मिळणार नाही असं थोडं. जिथून असेल तिथून तुम्ही मुंबईतच आहेत ना, यायला किती वेळ लागेल तुम्हाला. आणि मागची टीम यायला सज्जच आहे ना. नुसतं एखाद्या पोराला हाणू द्या तर त्यांनी परवानगी तर नाकारू द्या. परवानग्या नाकारल्या, नाही बसू दिलं, पाठीमागचा समाज यायला तयार आहे. तुम्ही मागणी केली आहे का मुंबई जाम करा तुम्ही काय मुदतवाढीची मागणी केली आहे का तुम्ही? आमचे न्यायालयात बांधव जातील ना, गेले असतील. आपण न्यायालयात नाहीच हे विषय. हे विषय सरकारच्या हातात. न्यायालयात तरी काय झालं, त्यांना ताप देते दोघंची वय. यांचे धंदे यांनी करायचे सरकारने, तर हे मान्य न्यायदेवताला पुढे घालतात कामाधामाचं. गणपती उत्सवाचं कारण देऊन तुम्हाला आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं जाते. नेते याच्यावरती प्रतिक्रिया देतात. दादा, गणपतीचा संबंध काय? आम्ही हिंदू धर्मातले तर आम्हीच बसतो. आता देवाच्या आडून जायचं का? त्यांच्या आड लपायचं का आता तुम्हाला? आम्ही असंच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपती दिवशीच हल्ला केला तेव्हा नाही की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला? आमच्या महिलाला रक्ताच्या थाळ्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला. आम्ही करायला लागलो कीच. आम्ही काय अडथळा करायला होतो? आमच्या काय बंदूक घेत का?
आझाद मैदान कुठं, मिरवू नका कुठं, आम्हाला एक रस्ता द्या ना. पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? सगळं आम्ही टप्प्याटप्प्याने जाऊ. पहिल्या दिवशी 5,000 गेलेले लोक उठून येतील, पुन्हा 5,000 जातील. आम्ही सांगू आमच्या पोरांना, आणि पोरांनाही सांगतो. ते जर 5,000ला या म्हणत असले तर आपण 5,000 जाऊ. बाकीच्याने दुसऱ्या ग्राउंडला बसा, नसता गावाकडे जा. आणि 29ला फडणवीसला सांगतो की फडणवीस साहेब आमचे लोक 29ला मला वाटा लावायला लागलेत, माघारी जाणार आहेत. तुम्ही कमी टेन्शन घेता. तुम्ही काही दिवसापूर्वी मुंबई जाम करा असं म्हणत होता सरकार वटणीवरती. मात्र आता त्रास 5,000 दिला तर तर बोललेलो मी प्रत्येक वेळेस. तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लेकरू पण मराठ्यात झोपलेला नाही दिसणार. शब्द ध्यानात ठेवा, शिवनेरी गडावर आहे. मराठ्याचं लेकरू माय माऊली तर नाही दिसणार, लेकरूही तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही. अख्ख्या मुंबईत दिसतील आणि महाराष्ट्रात चाक फिरणार पण एक नाही. नवीन शांततेत. मुद्दा असा समोर येतो की विखे पाटील म्हणले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या आरक्षणावरती बोलत का नाहीत, गप्प काय? खरं तर पाठीमागे जेव्हा लाठीचार्ज झाला हे सगळे झाडून नेते अंतर्वलीत आले, तुम्हाला भेटून गेले. आता जर बघितलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया आता दिसत नाही, ते गप्प असल्यासारखे वाटतं. मला एक कळत नाही विखे पाटील साहेबाचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचं. ते शब्द देवेंद्र फडणवीस साहेबाचे, विखे पाटील साहेबाचे नाही. त्यांच्या तोंडात घातले असावं ते. जी. ते बोलत नाहीत म्हणून तर लोकांचं सत्तेवर तुम्हाला बसलंय ना. तुम्ही त्यांचा तांगा दामटीचा. चलो धन्यवाद. चला लय लांब